पहा त्यानंतरची मेथड आहे इंटर्न म्हणून. इंटर्न मेथड काय करते पहा, pool of string initially empty is maintained provided by class string. आता काय करतं इंटर्नने पहा, आपण स्ट्रिंग s इक्वल टू न्यू स्ट्रिंग पास केली आहे आणि आपण काय जसं आपल्या एका स्ट्रिंग मधले कंटेंट दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये कॉपी करायचे असतील तर इथं इंटर्न नावाची मेथड आहे. मग काय केलं आपण, s मध्ये कंटेंट आहे ही स्ट्रिंग, ते आपल्याला एका दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये कॉपी करायची, काय टाकलं s2 इक्वल टू s डॉट इंटर्न, कशामध्ये गेले कंटेंट s2 मध्ये, s2 ऑब्जेक्ट प्रिंट केला, पहा आहे ती स्ट्रिंग प्रिंट झाली. त्यानंतरची मेथड तुमची व्हॅल्यू ऑफ. व्हॅल्यू ऑफ काय करते पहा, आता रॅपर क्लास मधली मेथड आहे, थर्ड चॅप्टर मध्ये होती आपल्याला व्हॅल्यू ऑफ. व्हॅल्यू ऑफ मेथड कन्वर्ट काय करते, आता वेगवेगळे जे डेटा टाइप आहे म्हणजे प्रिमेटिव्ह टू रॅपर मध्ये, रॅपर प्रिमेटिव्ह, बॉक्सिंग अनबॉक्सिंग कन्सेप्ट, तर व्हॅल्यू ऑफ काय करते, इंट, लॉंग, फ्लोट, डबल, बुलियन, कॅर, हे जे प्रिमेटिव्ह डेटा टाइप आहे त्याचं कन्वर्ट करते कॅर अरे इंटू कशात, स्ट्रिंग मध्ये. इंट a इक्वल टू 10 घेतलाय, काय केलंय s इक्वल टू स्ट्रिंग डॉट व्हॅल्यू ऑफ, काय दिलाय मेथडला पास स्ट्रिंग आहे, तर इथे स्ट्रिंग एक ऑब्जेक्ट मध्ये घेतलाय, इथं पास केला स्ट्रिंग डॉट व्हॅल्यू ऑफ, पॅरामीटर दिला a, काय आहे a इंटिजर व्हॅल्यू आहे, आणि सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल काय केलाय s प्लस 10. आता s मध्ये इकडनं गेलेला आहे जो पॅरामीटर a चा तो आहे, प्लस 10 केलाय, आउटपुट काय आलंय पहा 10. आता एखादं म्हणलं असतं ऑपरेशन आपण काय केलंय s इक्वल टू 10 and 10 प्लस 10 20 यायला पाहिजे, पण हा काय करतोय पहा, व्हॅल्यू ऑफ मेथड कन्वर्ट गिवन टाइप सच एज इन, फ्लोट, बुलियन, कॅर अँड कॅर अरे इंटू स्ट्रिंग, म्हणजे 10 हा आपल्याला जरी इंटिजर दिसला असेल तरी तर 10 ही स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केली जाते, हे लक्षात ठेवा. कशामध्ये का, स्ट्रिंग डेटा टाइप, मग स्ट्रिंग प्लस इंटिजर अशी ऍडिशन तर होणार नाही. मग आपली पहिली 10 स्ट्रिंग प्रिंट झाली आणि त्याच्या पुढे काय झाली परत 10 प्रिंट झाली, कोणती, ही इंटिजर व्हॅल्यू. ही कोणती मेथड करते, व्हॅल्यू ऑफ, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मेथड आता रिप्लेस. आपण आता इंट कॉपी मेथड नसतं त्याऐवजी काय इंटर्न नावाची मेथड आहे, एका स्ट्रिंगचे कंटेंट दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये टाकण्यासाठी वापरतोय. त्यानंतरची मेथड आहे रिप्लेस. स्ट्रिंग मधले आपल्याला काही कॅरेक्टर किंवा काही स्ट्रिंग रिप्लेस करायची असेल तर तेव्हा यूज होतो. आता मग ही पहा, रिप्लेस मेथड काय करते, ऑल ऑकरन्स ऑफ फर्स्ट सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर विथ सेकंड सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. तुमची जेवढी मोठी स्ट्रिंग असेल त्याच्यामध्ये तुम्ही जे स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर टाकले ते किती वेळा आहे त्या ठिकाणी स्टार्टिंग पासून एंड पर्यंत चेक करते आणि ते सगळे रिप्लेस करून देते. मग आता आपण दिलंय जावा इज प्रोग्रामिंग लँग्वेज, जावा इज अ प्लॅटफॉर्म, जावा इज अ इस्लँड, एवढं स्ट्रिंग पास केली आणि रिप्लेस करायला काय पाठवले पहा, एका नवीन ऑब्जेक्ट मध्ये रिप्लेसिंग स्ट्रिंग एक ऑब्जेक्ट घेतलाय स्ट्रिंगचा, त्याच्यामध्ये कंटेंट ठेवलेत, आपण काय केले s1 डॉट रिप्लेस, पॅरामीटर दिलाय जावा, प्रेझेंट याच्यामधली जी जावा नावाची स्ट्रिंग आहे ती रिप्लेस केली आपण KVA कावा यांनी. तर मग काय केलंय पहा, स्टार्टिंगला ही प्रिंट केली, मग आता इथं एक जावा प्रेझेंट झालाय, त्यानंतर इथे एक जावा प्रेझेंट झाला आणि इथे 3 वेळा झालाय, किती वेळा झाला असेल तेवढे रिप्लेस करून द्या पाहिजे. विशेष काही नाही असं रिप्लेस मेथड, फक्त लक्षात ठेवा आपण स्टार्टिंगला एक पॅरामीटर आणि एंडला एक. आता कोणत्या मेथड पाहिल्यात आपण एकदा परत रिपीट करते, तुम्हाला कधी 4 मार्क्सला येतं किंवा कधी लिस्ट करायला अशा वेळी येतो जर तुमचा ऑफलाईन पेपर झालेस तर. काय केलं आता स्ट्रिंग मध्ये टू अप्पर केस टू लोअर केस लक्षात राहील, कोणती तरी एक ठेवली तर त्याच्या अपोजिट दुसरी आहे. त्यानंतर ट्रिम स्पेसेस रिमूव्ह करण्यासाठी, त्यानंतर स्टार्ट्स विथ एंड्स विथ कशाने स्ट्रिंग झाली ते चेक करण्यासाठी, त्यानंतर कॅरेट पॅरामीटर इंडेक्स द्यायचा आणि ती जे कॅरेक्टर असेल ते रिटर्न, त्यानंतर लेंथ, त्यानंतर इंटर्न कॉपी करण्यासाठी, व्हॅल्यू ऑफ म्हणजे इंट, फ्लोट, डबल हे जे डेटा टाइप्स त्याचं स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून घेतो आपण अरे इंटू स्ट्रिंग, त्यानंतर रिप्लेस कॅरेक्टर रिप्लेस करण्यासाठी, या सगळ्या स्ट्रिंगच्या मेथड आहे. आता स्ट्रिंग आपल्याला इथंच पाहिलं आपण स्ट्रिंग वर कोणते ऑपरेशन परफॉर्म केले होते, अप्पर केस केलती स्ट्रिंग, त्यानंतर लोअर केस केलती आणि त्यानंतर आपण प्रिंट केली तरी आहे ती ओरिजिनल स्ट्रिंग राहिली, म्हणजे स्ट्रिंग काय इम्युटेबल आहे. स्ट्रिंगचे कंटेंट चेंज कधी होतात, दुसरा एखादा ऑब्जेक्ट घेतला तर त्याच्यामध्ये रिप्लेस करता येतात.
त्यामुळे एक नेक्स्ट क्लास आलेला आहे स्ट्रिंग बफर आहे. ते कंटेंट लगेच तुम्हाला चेंज करून घ्यायचं असेल तर तेव्हा स्ट्रिंग बफर वापरतो. पहा मग स्ट्रिंग चेंज होत नाही हे कळलंय का बघ कन्सेप्ट अगोदर. इम्युटेबल कशी आहे बोला. कारण की आपण त्याच्यावरती अप्पर केस केला लोअर केस केला आणि ओरिजिनल ऑब्जेक्ट प्रिंट केला तरी ओरिजिनल आहे तोच प्रिंट होतो आणि करंटली चेंज होतात. अप्पर केस करंटली प्रिंट झाले लोअर केस करंटली प्रिंट झाले आणि नंतर एस प्रिंट केला तर आहे तशीच ती स्ट्रिंग झाली. म्हणजे चेंजेबल नाही इम्युटेबल आहे मॉडिफाय होत नाही. मॉडिफाय करायचे असेल तर दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये कॉपी करून मग मॉडिफाय होते. तर स्ट्रिंग बफर नावाचा क्लास पहा करंटली लगेच मॉडिफाय होते. स्ट्रिंग बफर क्लास कशासाठी यूज होतो पहा म्युटेबल मॉडिफाय करायचे असेल स्ट्रिंग तर. स्ट्रिंग बफर क्लास इन जावा सेम ॲज स्ट्रिंग क्लास. स्ट्रिंग क्लास सारखाच आहे फक्त एक डिफरन्स काय एक्सेप्ट इट इज म्युटेबल म्हणजेच काय इट कॅन बी चेंज. करंटला ऑब्जेक्ट लगेच चेंज होतो. मग पहा त्याचे कन्स्ट्रक्टर कोणते आहेत. स्ट्रिंग बफर हा तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. त्यानंतर स्ट्रिंग बफर पॅरामीटर दिला स्ट्रिंग str काहीतरी स्ट्रिंग पास केली स्पेसिफाईड स्ट्रिंग. त्यानंतर स्ट्रिंग बफर आणि तुम्ही इंटिजर व्हॅल्यू त्याची कॅपॅसिटी पास केली 20 कॅरेक्टर ठेवा 10 कॅरेक्टर ठेवा ही झाली तुमची इंट कॅपॅसिटी तेवढे घेतील. तर मग पहा याच्यामध्ये पहिली याच्यामधल्या मेथड काय अपेंड त्यानंतर इन्सर्ट रिप्लेस त्यानंतर डिलीट आपण रिव्हर्स करायचे असेल तर रिव्हर्स त्यानंतर कॅपॅसिटी त्यानंतर इन्शुअर कॅपॅसिटी तुम्ही मिनिमम मॅक्सिमम अशी दिली असेल तर कॅर ॲट त्यानंतर लेंथ फाइंड आउट करायची असेल तर लेंथ सबस्ट्रिंग तुम्हाला सबस्ट्रिंग काढायची असेल तर त्यानंतर सबस्ट्रिंग काढताना तुम्ही सपोज दिली बिगिनिंग तुमच्या याच्यामध्ये 6 कॅरेक्टर तुम्ही बिगिनिंग व्हॅल्यू इथे दिली 3 तर 3 पासून पुढचा एक पार्ट होईल आणि आधीचा एक होईल. पण तुम्हाला असं द्यायचं असेल 2 पासून 4 पर्यंत जोडायची मग बिगिनिंग आणि एंड अशा 2 इंडेक्स पास करायचा सबस्ट्रिंगला. अशा मेथड आहेत कशाच्या स्ट्रिंग बफरच्या कोणत्या अपेंड काही कॅरेक्टर इन्सर्ट करा रिप्लेस करा डिलीट करायचं असेल तर डिलीट रिव्हर्स करायचं असेल तर रिव्हर्स त्यानंतर कॅपॅसिटी त्यानंतर इन्शुअर कॅपॅसिटी कॅर ॲट लेंथ सबस्ट्रिंगला बिगिनिंग देऊन डायरेक्ट 2 पार्ट मध्ये कन्वर्ट करायचे असेल तुम्हाला स्पेसिफिक इंडेक्स स्टार्ट आणि स्पेसिफिक एंड इंडेक्स असे करून मग 2 पार्ट मध्ये सबस्ट्रिंग करायचे असेल तर त्यावेळी. मग आता म्युटेबल स्ट्रिंग पहा स्ट्रिंग दॅट कॅन बी मॉडिफाय किंवा चेंज इज नोन ॲज अ म्युटेबल स्ट्रिंग. म्हणजे आहे तुम्ही एस इक्वल टू सपोज एबीसी घेतला आणि ह्या स्ट्रिंगला लगेच यस ह्या ऑब्जेक्टलाच मॉडिफाय होत असेल तर त्याला म्युटेबल म्हणतो. मग स्ट्रिंग बफर बिल्डर क्लास काय करतो यूज टू क्रिएट म्युटेबल. मग पहा स्ट्रिंग बफर घेतला अपेंड नावाची मेथड वापरायची क्लास ए घेतलाय आता मेन मेथड मग अशी जे छोटे छोटे दाखवले तर फंक्शन त्याला फक्त मेन मेथड टाकून रन केल्या ना प्रोग्राम तरी पण रन होतोय. तुम्हाला प्रत्येक फंक्शनचं वर्किंग पाहायचं असेल ना तर काय करायचं इथं पहा तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्यानंतर इथं क्लास लिहायचा मेन मेथड लिहायची कर्ली ब्रॅकेट ओपन करून त्याच्यामध्ये हे फंक्शन टाकत चालायचं प्रत्येक सिंगल प्रोग्राम प्रत्येक रन होईल व्यवस्थित समजण्यासाठी. पहा आता क्लास ए पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args स्ट्रिंग बफर आता जसं स्ट्रिंग येतं तसा मॉडिफाय होण्यासाठी स्ट्रिंग बफर आहे एसबी इक्वल टू न्यू स्ट्रिंग बफर पॅरामीटर पास केला हॅलो. आता आपण काय करत होतो मागाशी डायरेक्ट सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटला एसबी प्रिंट करत होतो इथं पण येईल प्रिंट केला तर एसबी करंटली त्याचा आउटपुट प्रिंट करत होता परत एसबी प्रिंट केला तर तो काय होत होता मॉडिफाय होत नव्हता. तर इथं काय घेतलं पहा एसबी डॉट अपेंड पास केलाय जावा पॅरामीटर आणि आपल्या इथं काय होता पॅरामीटर हॅलो होता. मग आता जेव्हा आउटपुट प्रिंट होत आहे इथं पहा डायरेक्टली हॅलो जावा नावाचं आउटपुट प्रिंट होत आहे आणि तुम्ही परत एसबी प्रिंट करत राहिले तरी पण इथं हॅलो प्रिंट न होता मॉडिफाय होऊन त्याच्यामध्ये हॅलो जावा हे गेलेलं आहे. हा यूज आहे स्ट्रिंग बफर या नावाचा क्लास म्हणजे मॉडिफाय करता येते करंट ऑब्जेक्ट वरतीच. आता आणि हे जर स्ट्रिंग मध्ये असतं तर कसं करावं लागलं असतं पहा स्ट्रिंग एसबी इक्वल टू न्यू स्ट्रिंग आणि इथं काय घेत होतो आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आणि एसबी डॉट अपेंड जावा करत होतो परत एसबी प्रिंट केला असतं तर हॅलो आलं असतं स्ट्रिंग मध्ये. इथं काय झालंय मॉडिफाय झाले. त्यानंतर इन्सर्ट करतोय पहा
स्ट्रिंग बफर घेतलाय, त्याच्यामध्ये हॅलो नावाचा स्ट्रिंग आहे. एसबी डॉट इन्सर्ट काय करतोय, 1 या इंडेक्सला जावा हे स्ट्रिंग इन्सर्ट करा. पहा मग 0 1, मग काय एच प्रिंट झाला जावा, आणि त्यानंतर 1 पासून पुढे गेले ELLO, इथं इन्सर्ट झाली आहे स्ट्रिंग. त्यानंतर आहे तुमचं रिप्लेस. रिप्लेस काय करते, जे तुम्ही पाठवलं असं कॅरेक्टर ते जाऊन दुसरे येतात जी इंडेक्स व्हॅल्यू पास केली असेल. आता एक डायरेक्ट बिगिनिंग काय दिलाय, हॅलो नावाची स्ट्रिंग घेतली सेम, रिप्लेस केलाय 1 आणि 3, 1 इंडेक्स पासून 3 पर्यंत. आता हा एक डिफरन्स पहा, आता 0 1 2 3. आता पहा 3 जरी दिला असेल तरी इथं आपण काय करतोय, 1 पासून स्टार्ट करा आणि 3 पर्यंत. तर कॅरेक्टर कोणते प्रिंट होतात पहा, 3 जी इंडेक्स दिली आहे तर कॅरेक्टर न जाता त्याच्या आधीचे सगळे आपल्याला रिप्लेस करून द्यायचे. मग पहा 0 1, 1 ला काय आहे E, 2 ला L, 3 ला परत L. मग आपला फक्त रिप्लेस काय होतं, 3 चा न होता फक्त एवढा होतो 1 आणि 2 चा, बिफोर एक 1 नी. मग पहा प्रिंट काय होते पहा, 1 आणि 3 ला काय स्ट्रिंग आहे जावा नावाची, तिथं रिप्लेस करा. 0 प्रिंट झाला H, 1 ला काय होता E, तो जाऊन आणि L जाऊन काय प्रिंट करा जावा, आणि 3 पासून आहे तशी परत प्रिंट करून द्या LO. नाहीतर एखादं काय करेन, रिप्लेस म्हणल्यावर 3 पर्यंतचा पण L काढून टाकीन, ते न होता इथं काय होतंय बिफोर एकनी काय होतंय, जी एंडची जी इंडेक्स दिली असेल ती आहे तशी प्रिंट होते. हे झालं तुमचं रिप्लेस करण्यासाठी फंक्शन. स्टार्ट इंडेक्स, एंड इंडेक्स आणि कोणत्या स्ट्रिंग करायचंय. आता डिलीट करण्यासाठी पहा, डिलीट करण्यासाठी आता तुम्ही इंडेक्स व्हॅल्यू पास करू शकता, किंवा ब्रॅकेटमध्ये इंडेक्स व्हॅल्यू नाही दिली सगळी स्ट्रिंग डिलीट करायची असेल तर डिलीट फंक्शन वापरायचं आणि एम्प्टी हे पॅरामीटर ठेवायचे, इथे इंडेक्स न पाठवता. हॅलो स्ट्रिंग डिलीट केलंय 1,3. आता पहा इथं पण त्याच वेळी 0 1 2 3, जे एंडचे इंडेक्स असेल ते डिलीट न होतं त्याच्या बिफोरचे, सेम या मेथड सारखं, हे कन्फ्युज होऊ नका. एंड जी इंडेक्स दिली असेल ती रिप्लेस पण नव्हते, आहे तसे प्रिंट होते, आणि त्यानंतर डिलीट करताना पण त्याच्या आधीचं कॅरेक्टर जे असतील ते डिलीट होतं. मग 1 चा काय आहे E, तो पण डिलीट करा. 2 ला काय L, तो पण डिलीट करा. 3 ला काय L, तो आहे तसा प्रिंट करा हॅलो मधला. पहा मग काय प्रिंट झालंय HLO, कोणत्या फंक्शननी डिलीट. त्यानंतर आलाय रिव्हर्स. रिव्हर्स काय करत आहे पहा, आहे ते स्ट्रिंग रिव्हर्स ऑर्डरने प्रिंट करायची. हॅलो स्ट्रिंग पास केली, स्ट्रिंग बफरला एसबी डॉट रिव्हर्स, पहा स्ट्रिंग इथं रिव्हर्स झाली आहे. त्यानंतर कॅपॅसिटी पहा, आता कॅपॅसिटी मेथड समजून घ्या. डिफॉल्ट कॅपॅसिटी त्याची 16 असते, आणि त्याच्यानंतर तुमची जी ओल्ड कॅपॅसिटी इंटू 2 प्लस नी इन्क्रीमेंट होत जाते. कॅपॅसिटी एक मिनिट राहिला. कॅपॅसिटी मेथड काय करते, स्ट्रिंग बफर क्लास रिटर्न्स करंट कॅपॅसिटी ऑफ बफर. डिफॉल्ट कॅपॅसिटी ऑफ बफर किती असते पहा, बाय डिफॉल्ट तुम्ही जर काही पास नाही केलं तर 16 असते, आणि नंबर ऑफ कॅरेक्टर इन्क्रीज, 16 पेक्षा जर जास्त कॅरेक्टर इन्क्रीज झाले तर आपण सांगतोय ज्यामध्ये मेमरीचं वेस्टेज होत नाही. हे जे फीचर्स पाहिले आता इथं पहा, जर इन्क्रीज झाले कॅरेक्टर तर ते त्याची कॅपॅसिटी कशी वाढवली जाते पाहिजे. ओल्ड कॅपॅसिटी जी असते ना आता 16 इंटू 2, त्याला 2 नी मल्टिप्लाय केले जातं प्लस 2. आता 16 आहे, 16 इंटू 2 किती झाले सपोज 32, 32 प्लस 2 किती 34. ह्या वेळी वाढत जाते इन्क्रीमेंट. परत 34 पेक्षा जास्त कॅरेक्टर आले तर परत आपली 34 इंटू 2 प्लस 2 ह्या वेळी कॅपॅसिटी वाढत राहते. आणि बाय डिफॉल्ट किती असते हे लक्षात ठेवा 16. मग आता स्ट्रिंग बफर घेतला, आता त्याला आपण इथं जसं मग अशी हॅलो वगैरे स्ट्रिंग पास करतो, इथं एम्प्टीच ठेवलेली आहे, म्हणजे किती कॅपॅसिटी असं याची ऍक्सेप्ट करणारे कॅरेक्टर 16 डिफॉल्ट. मग एसबी डॉट कॅपॅसिटी प्रिंट केली, किती प्रिंट होईल इथं 16. त्यानंतर एसबी डॉट अपेंड, त्याच्यामध्ये एक स्ट्रिंग अपेंड केली हॅलो, हॅलो अपेंड केली 0 1 2 3 4, 4च कॅरेक्टर आहे 16 पेक्षा जास्त नाही. परत मग त्याची कॅपॅसिटी प्रिंट केली, किती झाली 9, करंटली 16च राहिली. मग नंतर आपण एक लाईन टाकली, अपेंड काय केली, जावा इज माय फेवरेट लँग्वेज, एवढं मोठं सेंटेन्स टाकले. आता पहा पहिली 0 1 2 3 4 कॅरेक्टर भेटले होते,
प्लस त्याच्या पुढे अपेंड केली ही स्ट्रिंग 5 6 7 8 9 10 11 12 30 40 50 60 70 पहा मग 60च्या पुढे गेली आहे. मग आता याची कॅपॅसिटी किती झाली पहा. आपली पहिली कॅपॅसिटी ती 16 इंटू 2 प्लस 2 34 आणि तुमची कॅपॅसिटी प्रिंट झाली इथं 34. समजली कॅपॅसिटी मेथड. मेथड सोप्या आहेत, वेगळं काही नाही असं, फक्त त्याचे वर्किंग समजलं पाहिजे. आणि त्यानंतरची मेथड आहे पहा आता इन्शुअर कॅपॅसिटी. त्याच वेळी आहे, थोडा डिफरन्स आहे फक्त. आता याच्यामध्ये आणखी एक काय होतंय, तुम्हाला जर सपोज 34 कॅपॅसिटी आली करंटली आणि तुम्ही त्यातली सपोज 50 वापरली तर पुढच्या वेळेस जाताना पॅरामीटर तो घेतो इन्शुअर कॅपॅसिटी मध्ये. पहा मग इन्शुअर कॅपॅसिटी मेथड स्ट्रिंग बफर क्लास इन्शुअर दॅट गिवन कॅपॅसिटी इज द मिनिमम टू द करंट कॅपॅसिटी. If it is greater than current capacity, it increase the capacity. आता सेम फॉर्म्युला आहे, ओल्ड कॅपॅसिटी इंटू 2 प्लस 2. पहा मग इथं आता एमटी दिली, किती असणार आहे एमटी सांगितले डायरेक्ट डिफॉल्ट 16. परत इथे सेम हॅलो स्ट्रिंग्स टाकली, परत प्रिंट केली, किती असणार आहे 16. 16 पेक्षा कमी कॅरेक्टर आहे. परत ती मगाची लाईन टाकली, किती कॅपॅसिटी आली इथं 34. आता तुम्ही इन्शुअर कॅपॅसिटी तुम्हाला 34 आहे, प्लस तुम्हाला वाटलं काय दिले इथं 10 पास केले, काय आलंय नाऊ नो चेंज. आता तुम्ही 10 स्वतः पास करताय व्हॅल्यू, मग इथं काय दिले एसपी डॉट कॅपॅसिटी, तरी पण किती झाली तुमची 34 प्रिंट झाली आहे. त्यानंतर आता तुम्ही ती जी 10 पास केली इथं परत तुम्ही एक पॅरामीटर पास केला 50. मग आता 34 पेक्षा ग्रेटर आहे 50. मग इथं पहा फॉर्म्युला परत वापरला गेलाय 34 इंटू 2 प्लस 2. मग आता ह्या वेळी इथं झाली आहे तुमची 70. अशा वेळी इन्शुअर पेक्षा कॅपॅसिटी नावाची मेथड जास्त यूज होती. आणि एवढं तुम्हाला एक्सप्लेनेशन पण येत नाही, फक्त तुम्हाला एक अंडरस्टँड साठी जे रन टाइमला त्याची कॅपॅसिटी कशी वाढत जाते. तर हा फॉर्म्युला आहे ओल्ड कॅपॅसिटी इंटू 2 प्लस 2. आणि स्ट्रिंग बिल्डर क्लासेस हा तुम्हाला स्ट्रिंग बिल्डर नाहीये, सेम जसं स्ट्रिंग बफर स्ट्रिंग तसा स्ट्रिंग बिल्डर पण आहे एक्स्ट्रा स्टडीसाठी, पण तुम्हाला एक्झामला नाहीये स्ट्रिंग बिल्डर म्हणून. आता स्ट्रिंग बिल्डर काय करतोय फक्त एक सांगताय पहा. त्याच्या पण मेथड काय आहे, बिल्डर स्ट्रिंग पास करा आणि लेंथ अशा 3 कन्स्ट्रक्टर आहेत. मेथड पहा सेम मेथड त्याच आहेत. अपेंड, त्यानंतर इन्सर्ट करायचे असेल तर इन्सर्ट, त्यानंतर रिप्लेस करायचे असेल रिप्लेस, डिलीट, रिव्हर्स. ज्या स्ट्रिंग बफरच्या त्याच आहेत कॅपॅसिटी, इन्शुअर कॅपॅसिटी, कॅरेट, लेंथ, सबस्ट्रिंग बिगिन आणि एंड्स. पहा स्ट्रिंग बिल्डर अपेंड मेथड काय करते, कॉन्कॅट द गिवन आर्ग्युमेंट विथ दिस स्ट्रिंग. पहा जसं स्ट्रिंग बफरचा ऑब्जेक्ट करतो तसा स्ट्रिंग बिल्डरचा करतो आपण. एसबी इक्वल टू न्यू स्ट्रिंग बिल्डर, हॅलो नाव पास केली स्ट्रिंग. मग काय केलं नाव ओरिजिनल स्ट्रिंग इज चेंज, काय झाली सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एसबी. जसं तुम्हाला स्ट्रिंग इम्युटेबल आहे, म्युटेबल मॉडिफाय लागत असेल तर स्ट्रिंग बफरनी ऑब्जेक्ट क्रिएट करा किंवा स्ट्रिंग बिल्डरनी करा. मग इन्सर्ट करायला पण सेम आहे, इन्सर्ट होतात ते. त्यानंतर तुम्ही आताच पाहिलेली रिप्लेस, कॅरेक्टर रिप्लेस करायचे असेल तर इथे इंडेक्स व्हॅल्यू त्याचे रिप्लेस होतात आहे. डिलीट करायला इंडेक्स पास करा, बिटवीनचे होईल. होल करायचे असेल सगळे स्ट्रिंग तर इथं एम्प्टी पास करून द्या मेथड. रिव्हर्स करायचे असेल स्ट्रिंग तर रिव्हर्स, जे कॅरेक्टर स्ट्रिंग पास केली असेल ती रिव्हर्स केली जाईल. कॅपॅसिटी डिफॉल्ट याच्यामध्ये पण 16 कॅपॅसिटी असते आणि इन्क्रीज करायची असेल तर हाच फॉर्म्युला आहे ओल्ड कॅपॅसिटी इंटू 2 प्लस 2. ह्या वेळी मेथड आहे. स्ट्रिंग समजलंय सगळ्यांना, कारण की स्ट्रिंगच्या मेथड्स वगैरे येतात एक्झामला. हो. आणि स्ट्रिंग बफर बिल्डर तर नाही तुम्हाला, त्याच मेथड आहे. स्ट्रिंग बफर कळलंय का? हो. मेथड सांगा बरं स्ट्रिंगच्या कोणत्या कोणत्या आहेत. स्ट्रिंग बफर, स्ट्रिंग रिप्लेस, अपर केस, लोअर केस. हा, आणि
आणि पहा आता 2-2च्या फॉर्म्युलेने लक्षात ठेवायचं स्ट्रिंगच्या मेथडला लक्षात ठेवायच्या. लोअर केस असेल तर दुसरी येईल अप्पर केस, त्यानंतर स्टार्ट्स विथ असेल तर दुसरी येते एंड्स विथ. चालू झाल्या. त्यानंतर आपण स्ट्रिंगची लेंथ काय काय झालं लेंथ, त्यानंतर ट्रिम, कॅरेक्टर काढायचे असेल तर कॅरेट. आणि इंटर मेथड कशासाठी वापरतो सांगा बरं. कॉपी करायचं असेल तर. ओके, एक स्ट्रिंग दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये कॉपी करायची असेल तर इंटर्न नावाचं मेथड इकडं. त्यानंतर आपल्याला इंटिजर फ्लोट जे व्हॅल्यू घेतले असेल त्याचं जसं आपण पार्सिंग करतो त्यावेळी जे आपल्याला इथं इंटिजर किंवा फ्लोट हे ऑब्जेक्टचे कंटेंट स्ट्रिंग मध्ये पास करायचे असेल तर पासिंग न करता डायरेक्टली पास केले तर ते स्ट्रिंग म्हणून ट्रीट होतात. कोणती मेथड आहे, व्हॅल्यू ऑफ नावाची. आणि रिप्लेस करण्यासाठी रिप्लेस, अशा स्ट्रिंगच्या मेथड आहेत. आणि स्ट्रिंग बफरच्या सांगा बरं. चार वे लक्षात ठेवायचे. स्ट्रिंग मध्ये 4 कोणते परफॉर्म होतात ते आपण आताच पाहिलेल्या याच्यामध्ये. ट्रिमिंग, कॉन्कॅटिंग, कन्व्हर्टिंग आणि कंपेअरिंग आणि रिप्लेसिंग असे ऑपरेशन परफॉर्म होतात. त्यानुसार मेथड पडतात. मग सांगा बरं स्ट्रिंग बफरचा. अपेंड, इन्सर्ट, डिलीट, आणि रिप्लेस आणि इन्सर्ट. एवढंच नाही तर रिव्हर्स पण करता येते. स्ट्रिंग रिव्हर्स करतोय, त्याची कॅपॅसिटी करायची असेल तर कॅपॅसिटी, त्यानंतर इन्शुअर कॅपॅसिटी, त्यानंतर तुम्हाला जे इंडेक्स पाठवले असेल त्याला कोणतं कॅरेक्टर त्यासाठी कॅरेट, त्यानंतर त्याची लेंथ काढायची असेल तर लेंथ. त्यानंतर आपल्याला स्ट्रिंगचे 2 पार्ट करायचे असते, सबस्ट्रिंग काढायचे असेल तर सबस्ट्रिंग नावाचे मेथड आहे. ह्या सगळ्या स्ट्रिंग बफरच्या मेथड आहे. पहा मग पहिला टॉपिक त्यातला कव्हर झालेला आहे स्ट्रिंग म्हणून. त्यानंतरचं पॉइंट आहे आता स्ट्रीम. स्ट्रीम मध्ये खूप क्लासेस, खूप प्रत्येकाच्या सेपरेट मेथड आहे. आधी स्ट्रीम मधले जे 2 टाइप्स पडतात ते सांगते.